तर नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण मेटकरी. आज आपल्याला आपल्या पोपट नानाकडे यांनी आता 2 वळू आणलेत आणि ह्याची माहिती घेण्यासाठी. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांबरोबर व तुमच्या फॅमिली बरोबर आपला व्हिडिओ शेअर करा. नमस्कार पोपट नाना. नमस्कार मंडळी. हा, हे वळू कधी आणल्यात? काय हे वळू आणल्यात आता परवा, हा म्हणजे एक 4 दिवस झाले बैल आणून. हे पहिला पांढरा होता ना वळू? ते पांढरा बैल होता वळू, खरी गोष्ट आहे. हा पांढरा बी आहे आपल्याकडे. हा ज्या माणसाला आवडल, समजा काळा कपिलच पाहिजे बैल, हा मग ह्यासाठी आपण काय केलं, हा 2 आणली. 2 आणली. 2 आणली. 2 आणली म्हणजे एक प्युअर कपिल आणि एक क्रॉस मधला. एक क्रॉस मधला या हा. आणि हे प्युअर कपिल. ही प्युअर कपिल आहे. हा, ही कुठून घेतली का काय खरेदी? हे बैल आणले ते आपण ह्याच्यावरून चडचणवरनं. चडचणवरून आणली ती. हा हा, म्हणजे इकडनं सलगर साईड ना. सलगर साईड वरनं आणलेली. हा, एक खरेदी खाली उमदी भाग. हा, उमदी भाग. उमदी भागात नाही. हा, हे खरेदी केवढ्याची आहे काय? हे खरेदी आहे ह्या बैलांची दोन्हीची 1,80,000 रुपयाची. 1,80,000 रुपयाला 2 जोडी घेतली म्हणा. आणि हे सुद्धा बैल भेटली म्हणजे कशी भेटली आपल्याला, हा रानामाळात बैल होती म्हणून भेटली. हा, जर राणा बाजारात बैल जर असते तर हे आपल्याला बैल ह्या रुपयाला बैल मिळत नव्हती. आता ह्या बैलांची मागणी आहे किती माहित आहे का? हा, किती? 2.5 लाख रुपयाची बैलाची मागणी. लाख रुपयाला मागते ते. हा, हा, गयांवर सोडायला चालू केले ते नाही पहिलं? गयावने सोडायची चालू आहे की तिथे बी सोडलेली आहे ते. हा. आणि हिथं सुद्धा आता एक गाय आलेली आहे, हा. ये लागल्या वाट्याने. हम्म, त्या आता गायला बैल दाखवायचा इथं. हा. पांढऱ्या खिलार गाय आहे, हम्म, त्या गायला हे बैल दाखवायचा या. म्हणजे लोकांचं कसं आहे म्हणणं, हम्म, आता हे काळा कपेल हा, ज्यादा मोहरा आलेत, हम्म, कवचित बैल जे पळल्यात, हम्म. तर ह्या बैलासनी सुद्धा मार्केट चांगलं आहे. हम्म. खोंड इकते चांगली, कालवडी चांगल्या न संबळतील लोक. त्यासाठी म्हणजे- आपण हे कपिल ठेवलेले आहे आता. ह्याचे पैदास काय टाकले का नाही घरी? हा? पैदास काय या बैलांची ठेवली का नाही घरी? नाही, आता हे इथनं मोहर चालू राहणार. हा, म्हणजे आदत वयात नाही ती म्हणत काय काढलं? नाही आदत वयातलं तसलं काय केलेलं नाही. आता हे आम्ही बी नवीन घेतल्यामुळं त्याचा आपल्याला छंद लागला आहे. म्हणलं आपण हे लई लोक लागली म्हणायला, तुम्ही काळा कपिलच बैल पाळा, दोन्ही बी असू द्या. म्हणून तो पांढरा बी बैल आहे आपला आणि ह्यो काळा कपिल बी आहेत. आता आम्हाला असं कळलं की तुम्ही आता नवीन एक खरेदी करायचा वाटतं बैल. हो, नवीन खरेदी करणारा एक दुसरा खोंडा या आपण आणणार आहे ह्या 2 दिवसामध्ये. ते वळूसाठी आणायचं का ते? ते आपला दोन्ही बी कामासाठी आणायचं. हा, दोन्ही बी कामासाठी. हा. काय केवढ्याची खरेदी करायची काय ते? ते मालक म्हणते 1.25 लाख रुपये. हा, आपली मागणी झाल्या 1,10,000. 1,10,000. हा, मग आता थोडक्यात पडलेला आहे तो बैल. तर आपण तो बैल घेणार आहे आता. या 2 दिवसामध्ये बैल आणणार आहे तो बी. कारण कशासाठी, चिंचणीला जाण्यासाठी बैल ह्यातली ज्या बैलाची निवड चांगली खास होईल तो बैल आपण चिंचणीला न्यायचा. आणि आपल्यापासून बैल असे इकायला सुद्धा की एक 4 दिवस ते 5 दिवस बैल आपल्यापाशी राहत नाही. 4 ते 5 दिवस काय म्हणले गिरायकाला पटतंय, बैल घेऊनच जाते आपल्यापासून. त्यामुळं आपल्याकडे बैलाचं मार्केट सुद्धा खोल आहे. ह्या बैलाला आणल्यापासून काय मागणी काय आली का? हे जोडी मागते ती. जोडीच डायरेक्ट मागते ती. हा, जोडीच डायरेक्ट मागते ती. जोडी मागते ती 1,80,000 रुपयाला. 1,80,000 ला. आता ह्या बैला वेगळं पण काय बाबा, ह्या देखना पण काय काय बैला म्हणजे कसं आहे याचं, हे काळा कपेल, ह्यो शिंगाला काळा झार, सगळ्या भवया ह्याच्या काळ्या झार, पुन्हा ह्याचा मोहळा काळा झार, पायाला काळा झार, या नक्या शेपोट सगळं गुणधर्म हे जर चांगला असल्यामुळं त्यामुळं आपण घेतलेला आहे. बघून देखून आपण कवा घेताना बैल आडगा बैल घेत नाही. आणि ही बैल अवताला सुद्धा चालते ती. हे शिरतीला सुद्धा बैल पळते ती. शिरतीला आता काहीतरी काढायची वाटतं पुशेगाव मैदानला. आता पुशेगावला बैल जाणार आहे ती. या 2 दिवसात मैदान आहे, तर नेणार आहे आम्ही तिकडं. बैल अशी वाऱ्यासारखी बैल पळते ती. आपण इथं आता सध्या तरी या आटपाडी तालुक्यात ह्या 2 बैलासारखी बैल पळाव बैल नाही देत. हा, मग आता बैल आता तुम्ही म्हणताय पळवताय पण गायी पण काढताय, मग गायी का काढताय काय म्हणजे वेगळं पण? ते कसं आहे, ते पिल्लं तयार झाली पाहिजे का नाही. म्हणजे एकच काम करून घरात एकच कारभारी म्हणून चालतंय का, त्याच्या मागे दुसरा कारभारी झाला पाहिजे. म्हणजे यांच्या आता कसं समजा ही जर बाबा पळायचा कमी आला तर याची पिल्लं तर पळतील ना. एखादं समजा की आपल्याला एखादं पिल्लू इकात तर घेता येतं या, ह्याची पैदा जो फायदा होतो या. त्यामुळं आपण ही अशी पद्धत ठेवलेली आहे आता बैलांची. बैलांची नाव काय आहेत का ह्या बैलांची नाव? त्याचं नाव आहे सब्जा, त्याचं नाव आहे बाबजा. सब्जा बाबजा जोडी.
आयला नाव पण चांगली ठेवली. हा नाव एका खाली एका जायची दोयची, कारण बैलाच्या मापा जायचं. त्यामुळे ह्याच संधी काय असते काय आता? संधी बैलासनी आता असते की सातो चारतो, कोणा दूध पाचतो. जरा बैल उघडी येते ना, त्या मालकाला लय सांभाळलेली नाही ते. दूध किती असतं काय रोजचं? ह्यांना 1.5 लिटर दूध असतंय आता. 1.5 लिटर असतं. हा म्हणजे याला पचन क्रिया होईल तसं पाजायचं असतं, ज्यादा पाजायचं नसतं. दुसरं आणि काय काय असतं यासनी? दुसरं बैलासनी सातू, खपरी पेंड, पुन्हा वली कणसाची मका घालायची. आणि लय कुट्टी करून घालायची नाही मका. कशासाठी कुट्टी करून घालायची नाही? बैल बोदाड होते ती. आणि जर बैलाने अशी जर मका खाल्ली तर बैलाचा रोज फिरतो, ते पचन क्रिया होते चालली. त्यामुळे आम्ही यासनी आता सराव कसा चालू आहे? काय सराव यासनी? सराव यासनी नांगरासनी चालू आहे, बैलगाडीला चालू आहेत, नांगरला चालू आहेत, सगळ्या कामाला ट्रेन बैल आहे ती. बैला रोजचा किती बाबा आणले यासनी? किती किलोमीटर व्यायाम असतो काय रोज? सकाळच्या पारी कमीत कमी 3 किलोमीटर रोजच्या रोज नेतून आणतो, फिरवून आणतो म्हणजे मातीतनं. सकाळच्या पारी 6 वाजता बैल सोडायची, गाडीला अडकावायची आणि एक राऊंड मारायचा, माघारी आणायची, सोडायची, लगेच अवताला झोपायची. लगेच अवताला झोपून आपलं किती 1.5-2 गुंठ एक सरासरी 1 तास 1.5 तास बैल अवताला हाणायची. अजून नवीन असल्यामुळे बैल ही त्या बैलांच्या मापानं हाणावं लागतंय. बैल गडबड लय करते ती, दमान जात नाही ती. मग नांगोर तेवढाच हाणायचा, सोडायची, वाढवत वाढवत ही आपण दिवसभर बैल हाणणार आता अवताला, दिवसभर. हा मग त्याशिवाय बैल स्टेशनला जाणार कशी? बैलांचा दम जिरला पाहिजे. या गाड्या इथनं झोपल्या तर सलगऱ्याशिवाय गाड्या आम्ही सोडत नाही. सलगऱ्याशिवाय सोडत नाही. हा मग तेवढा बैलासनी गाडीला सुद्धा उद्या कट निघाला पाहिजे. या घोडं पण घेतले वाटतं तुम्ही? हो, घोडं पण घेतलेला. या चला दाखवा बघ घोडं काय. ठीक आहे, घोडा इथं जवळच आहे बांधलेला. म्हणजे बैलासनी म्हणा आता इकडं घोड्या संख्या पण काहीतरी फिरवी असते वाटतं सारखी. त्याच्यासाठी एखादा बैल जर पळत नसला तरी घोड्या संग बैल पळायला शिकतो फास्ट मध्ये. हा मग त्यासाठी घोड्याचा पळ ज्यादा असतो, मग घोड्याच्या पळा संग बैल सुद्धा टिकलाच पाहिजे. घोड्याचं नाव काय आहे? काय हे जो राजा नाव आहे. राजा. हा राजाला तर म्हणजे आता तुम्ही फायनलला पण खोंड शिकवाय पण असतो वाटतं? फायनलला खोंड शिकवायला असतो. कुठल्या बी कामाला 1 नंबर गाडीचं काम लय घोडा खास करतोय. कारण का एखादा जग बैल जर असला तरी सुद्धा की हे बरोबर पळवतो. त्याच्या गतीने ती सुद्धा बैल ढेला जात नाही, आणि बैल घेताना बी आपण ढेला घेत नाही. दुसऱ्या पण आता बारक्या पण काय खरेदी केलेल्या वाटतं तुम्ही? बारके आपले राहते गे, शेरड मेंढ राहते, पुन्हा म्हशी आहे त्या. दुसरी खोंड पण तुमची वाटतं? हे खोंड बी आपली जायची. चला दाखवाय भाऊ हे खोंड. हा खोंड काय घरच्या काय जागा? ते खोंड घेतलाय आपण? हे खोंड घेतलेला. खोंड घेतलेला ही आपण रानातूनच खोंड घेतलेला. ही केवढ्याला घेतला होता काय खोंड? तो घेतला 40,000 रुपयाला. 40,000 रुपयाला. हा म्हणजे आपला ओळूसाठी घेतलाय काय? देखणे पण दिसते जरा ह्यात. नाही, गिराईक लागलं देऊन टाकायचा. गिराईक लागलं म्हणजे अप्पर लाईन पण असते म्हणायचं. अप्पर लाईन म्हणजे कसं घ्यायची, इकायची, आपल्यापाशी गिराईक असते भरपूर. त्यामुळं हिथं आणायची खराब असते, ते सांभाळायची चांगली आणि इकायची. मग हे बाकीच्या धंद्यापक्षी हे धंदा आम्हाला परवडतो, त्यामुळे हे आपण धंदा काढलेला. ते ह्याचं नाव काय? ह्याचं नाव आहे, ह्याचं नाव आहे बताशा. तिकडं त्या खोंडात ती केवढ्याला घेतलाय काय? चला बघू, ते दाखवा. तुम्ही बघायचं का? बघू एक. चला, ते जो खोंड लय खास आहे. ती कुठून घेतलाय काय? ते म्हातारी असते भाकरी करायला, बैलासनी पीठ मळून चारायला. की आमच्या घरची अशी आहे प्रगती. सगळं दाबच्या माणसानं करायचं. हे पोरी ठेवून काय सोपवायचं नसतं. ते कमी जास्त करते. ही खोंड केवढ्याला घेतला होता काही? हे खोंड वय हे खोंड 35,000ला घेतला. 35,000ला घेतला. ह्याचं नाव काय? ह्याचं नाव काय? ह्याचं नाव आहे बाबराव. बाबराव आहे. ह्याला काय असतं खायला? ह्याला आता हे खपरी पेंड असते, बैला संग सातो, हे सगळ्या वस्तू असते त्या. सगळ्या वस्तू. ह्याला आता शिकवण ह्या दोन्हीला घोड्यांबरोबर असल्या दोन्हीसनी पण हे घोड्या संग बारकी खोंड शिकवायची. आणि एवढी अशी चलाकी जी निघते ती, बोलायचं काम नाही. खोंडाशी गाडी चाक टेकू देत नाही. ही काय द्या, हे आपल्या गाड्या द्या. ही गाड्या हे गाड्या द्या आपल्या. यमा पण आहे तुमची? तर यमा म्हणजे बैला मागे लागते म्हणायला. मागे जर बैलांच्या मोहर गाडी लावायची बरोबर. अगदी ते घोड्याला माहिती आहे, जशी गाडी पळल मोहर तसा घोडा मागे जाणार. मारायची गरज नाही, काय सुद्धा गरज नाही त्याला. आणि ह्या म्हशी ते कशासाठी? या खोंडाची दूध पाजण्यासाठी त्या म्हशा. आणि ही खोंड कधी घेतलाय काही?
नाही हे पाडे या पाडी केवढे आहे काय पाडी नाही आपल्या घरच्या गाईची आहे. घरच्या गाईचे हा घरच्या गाईची आहे. आणि ही गाय आली आता बैलाकडे हे दाखवायची गाय आल्या बैलाकडे आता. म्हणजे गाय पण म्हणजे जुन्या जातीतले वाटतं गाई हे गाय लय प्युअर जोरात आहे जुन्यातली गाय आहे. जुन्यातली गाय आणि बैल पण दिखणे असल्यामुळे बैलाकडे आले म्हणायचं बैल चांगले असल्यामुळं ह्या चांगल्या गायी येते त्या बैलाकडे. गाय दिसायला दिसते तशी पण तो गाय ही जुन्या जातीतली असल्यामुळं त्या गायीची खोंड कमीत कमी लाखाच्या आतनं खोंड कवा इकली नाही ती अजून. लाखाच्या आसपासच जाते ती खोंड म्हणायचं काही लय पिसारी गाई सुटली तर 2 दिवस गाई गावत नाही. गाय लयच पिसारे घेऊ लगेच लय पिसारी म्हणजे गाय असे ज्यादा माणसं दिसली तर वैरण सुद्धा खात नाही अशी गाय आहे. त्यामुळे हे अशा वस्तू पाळायला लागते. त्या लय देखण्याच गाय असले म्हणजे देखणी खोंड होते ते असं नाही. हे वासरो शिंगाला वाकड तिकडे असू द्या बरं पिसारी वासरो निघायला पाहिजे त्याशिवाय पुन्हा गिराईक घेत नाही. ह्यासाठी आपण असल्या गाया पाळतो. त्यासाठी पाळताय हा हे असले छेकडे आणायचे. हे आपल्या घरची छेकडे आहे ती बारक्या गाड्या खोंड पाहिजे घोड्यासंग पळवायची. घोड्यासंग झोपून असते खेडेव टाकला का पुनवाली गिराईक आपल्याकडे भरपूर येते ती. शिर्तीला तानाला घेऊन जाते ती खोंड आदत आहे तवर घेऊन जाते ती. म्हणून आम्ही ही पिल्लं घेतो. अशी पिल्लं घेऊन तयार करायचे पिल्लं घ्यायचे तयार करायची शिकवून करायची सांभाळायची चांगली ताण्या मुलावानी. आणि ह्यांचं पैसेच होते आता पैसेच होते. हा मग हे बाकीच्या डाळिंब लाव कुठं बोंग्या लाव त्याच्यापेक्षा ह्याच्यात पैसे मिळतात आपल्याला बिन फवाऱ्याचं. हा व्यवसाय म्हणजे तुम्ही किती वर्षापासून करता काय हा व्यवसाय? आता आपले 10 वर्ष झाले ही व्यवसाय चालू आहे. 10 वर्षापासून चालू आहे म्हणा हा व्यवसाय. हा म्हणजे पहिला आपली फक्त आपली देवाला चिंचणीच्या वाटेची आपली बैल असायची. पहिल्या चिंचणीला जायची बैल असायची परंतु त्यावेळेला घ्यायची विकायची. मग ते पुन्हा नाद लागत लागला की आपल्याला बैलाची नफा बैलाची चांगला मिळाल्यामुळं ते सुरुवात जी केली ती आपण चांगली सुरुवात केली. ते आता डायरेक्ट वळूच पाळायला चालू केलं. हा आता हे वळू गुराव सोडायचं अवताला हाणायचं. त्यामुळं बैलाला काय होतं बैल अवताला हाणला तर बैलाला राग राहतो ज्यादा. आणि जर नुसता बैल वळू बैल बांधून जर ठेवला तर त्या बैलाला राग नसतो राग कमी राहतो. राग कमी राहतो. हा म्हणून ते न बैल असे अवताला हाणायला लागते. बैल तुम्ही दिसल्यावर लगे टवकारून उभं राहते. टवकार नव्हा जर इथं सायकल दिसली तर बैलापाशी आलं का बैल उठून उभा राहणार. चढ दिशी अशी बैल आहे ती. शेमच जोड केली बरं तुम्ही पण. शेम जोड म्हणजे कसं आहे एक नाद म्हणजे नाद. आता यातनं आता चिंचणी जवळ आली त्यामुळे ह्यातनं खायला काय काय असते काय गाजरी काय असते ते नाही. आता शेतामध्ये गाजरा आहे ते मका आहे हे काय गाजरा आता हे बैलासाठीच आणलेली आहे ती. काही गाजरा आहे ती बैलासाठी. काय माणसं काय म्हणते ती की आपले बळमन काय तर सांगते ती. बळमन सांगायचं खोटं काय बनावट कोणाला बोलायचं नाही. आपलं जे खरं जे आहे हेच खरं आहे. म्हणजे गाजरी हे चालू आहे म्हणायचं. हा हे गाजर हे पुन्हा मुरगास करून ठेवलेला या मकाच्या कणसाचे मका चोरा करून म्हणजे कमी जास्त आपलं मुरगासी पण असते. समजा ऐन वेळेला मका शेतात नाही जर काढून आणायची जमली तर आपण मुरगास घालायचा. मुरगास घालायचा. हा ज्वारीची वैरण घालायची असं असतं या. म्हणजे उगाच वस्तू सांभाळायची म्हणजे कशी बी वस्तू राहत नाही. आणि बैलांवर आता गडी किती येते काय? बैलावर गडी होय हे 2 गडी आहेत. खोंड असणे वैरण घालायची बैल असणे या मसरा शेतात आणायची वैरण घालायची. यासाठी हे 2 गडी. 2 गडी हे परफेक्टच असतात आपल्याकडे. गडी जायच्या आधी आपण गडी दुसरा तयार करतो जर जायचं म्हणला तर गडी. त्यासनी हाजरी किती असते काय दोन्ही? त्यांना रोजची हजेरी असते 400 रुपये. 400-800 रुपये गडी येते 2. हे शेण काढायचं वैरण घालायचे पाणी पाजायचे अवताला झोपायचे. आपण काय करतो नुसतं कुठं बैल कुठं सवडा मिळतोय कुठं काय होतंय हे आपण बघायचा. म्हणजे तुमच्याकडे फक्त खरेदी विक्रीसाठी जास्त म्हणायचं. आणि आपण आवत हाणतो की आवत हाणतो गाडीला ताणतो सगळं करतो. म्हणजे चालतंय का तवा. ही गाडी फक्त आपले बैलासने पीठ चाराय म्हणा पीठ चारायला हे मसरा सगळे व्यवसाय बघायची वैरण काढी पाठ. आणि हे बैला खाली आम्ही लोटत नाही म्हणजे कशा बैल लोटत नाही. बैलाची ही गादी सारखं मऊ राहतं म्हणजे मऊ राहण्यासाठी लोटत. आणि जर लोटलं बैल मुतारीत बसून घाण होते ती आणि डबरी पडते ती खाली त्यांच्या. मग बैला बसायला येत नाही त्यासाठी त्याशी चपाट टाकली खाली की बेडच झाला बैलाचा. असा गडी कुठल्या गावचा आहेत काही? ही गडी कुठल्या गावचा आहेत? हे आपल्या भागात लाटपाडी भागातलं गडी राहत नाहीत. हे चडचे उमदे भागातलं गडी आहेत.
चढचण उमदी म्हणजे लांब ओळख केली तुम्ही पण. तर ही गडी बाहेर आणायला लागतात. हिथलं गडी कसं आहे, हा. आज आहे तर उद्या नाही तर मग उद्या आपण हे बारदाण्याला काय करणार. त्याच्यापेक्षा बाहेरचं गडी आणलं ह्यांना काय कमी पडू द्यायचं नाही. पान तंबाखू ह्यांना काय जेवण खाणं काय जे असेल ते ह्यांना पुरवायचं. गडी हालत नाहीत आपल्यापासून. आता हे गडी काहीतरी 10 वर्ष झालं आपल्याकडे गडी. 10 वर्ष झालं म्हणजे जसं तुम्ही वळू या क्षेत्रात शिरलाय हा तेव्हापासून गडी आहे म्हणा यात. हे पहिल्यांदा बैलावरची गडी जी आणला हे तसा गडी ही आपल्यापासून हल्लाच नाही. जसं तर मित्रांनो हे होते आपले पोपट नाना. तर यांची आज वळू बाबतीत माहिती तुम्हाला कशी वाटली हे आपल्याला कमेंट मध्ये सांगा. आणि इथून पुढे तुम्हाला कशा प्रकारे माहिती पाहिजे हे सुद्धा आपल्याला कमेंट मध्ये तुम्ही कळवा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर व तुमच्या सर्व फॅमिली बरोबर आपला व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि पोपट नाना आपली मंडळी काय आपल्याला सपोर्ट करत नाही त्यांच्यासाठी काय तर सांगा की. नाही त्यांनी सुद्धा आपली दखल घेतली पाहिजे. आपण एवढं वरडायचं एवढं पाठवायचं आणि त्यांनी जर आपली नाही दखल घ्यायची म्हटल्यानंतर असं चालतंय का. त्यांनी आपली दखल घेतलीच पाहिजे. म्हणजे आपल्या चॅनलला पुढे नेलं पाहिजे. आपल्या मेंढपाळ जीवनला आपल्या मेंढपाळ जीवनला हे पुढे नेलं पाहिजे. हिने काहीतरी आपल्यासाठी मदत केली पाहिजे. ह्यासाठी हिने आपण जे करतोय हे कशासाठी करतोय, चांगल्यासाठी करतोय. म्हणजे आपल्या लोकांच्या चांगलं काहीतरी मानलं पाहिजे आपल्याला. लोकांच्या मनोरंजनासाठी आपलं हे सगळं चालू आहे व्यवसाय. हो आणि अशी शेतकऱ्याची माहिती हे कोण जगात नाही देणारा कुणी सुद्धा नाही. जे आपण जे सांगतोय त्याच्यात काय कुठं बदल नसतो. चालतंय पोपट नाना धन्यवाद. अशी आम्हाला माहिती देत जावं पुढं. हो चालतंय.